या नाटिकेतील काही भाग आता आपण पाहू आणि त्यानंतर मग 2-3 कॅरल झाल्यानंतर उर्वरित आपण त्या नाटिकेचा पुढचा भाग पाहणार आहोत. देवाने गालिलातील नासरेत गावी एका कुमारीकडे देवदूताला पाठवले. तिचे नाव होते मरिया. तिचे योसेफ नावाच्या पुरुषाबरोबर वागदान झाले होते. देवदूत मरियेकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. देवदूताने मरियेला देवाचा निरोप सांगितला. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. तो थोर होईल. मरिया देवदूताला म्हणाली, हे कसे शक्य आहे? देवदूताने उत्तर दिले, देवाला काहीच अशक्य नाही. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल व परात्पराचे सामर्थ्य तुझवर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. मरिया देवदूतास म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. मरियेने देवाच्या योजनेचा स्वीकार केला. मरिया ही पवित्र आत्म्याच्या रूपाने गरोदर राहिलेली दिसण्यात आली. योसेफ हा चांगला मनुष्य होता, म्हणून तिची बेआबरू होऊ नये म्हणून तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. याच विचारात तो झोपी गेला. तेव्हा देवाच्या दूताने स्वप्नात दर्शन देऊन त्यास म्हटले, योसेफा, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याने आहे. पहा, ती पुत्र प्रसवेल व त्याचे नाव तू इम्मानुएल असे ठेव. योसेफ जागा होऊन त्याने परमेश्वराने जो निरोप पाठवला होता त्याप्रमाणे मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. काही महिन्यांनंतर सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी आज्ञा झाली. सर्व लोक आपापल्या मूळ गावी निघाले. योसेफही आपल्या मूळ गाव बेथलेहेम या ठिकाणी नावनिशीसाठी निघाला. त्यांनी मरिया गरोदर असता तिलाही आपल्या बरोबर नेले. हे यासाठी की भविष्याची पूर्तता व्हावी. ते तेथे असता असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले व मरिया आपला प्रथम पुत्र प्रसवली. तर अशा प्रकारे देवाची योजना पूर्ण झालेली आहे. यानंतरची जी कथा आहे ती आपण काही वेळानंतर पाहणार आहोत. आता यावेळेस मी आमंत्रित करत आहे CNI चर्च जे रेव्हरंड अभिजित तुपसुंदरे यांच्या अध्यक्षतेखाली जो ग्रुप त्यांनी सुरू केला आहे त्यांना विनंती करते आपण समोर यावं आणि आपले जे कॅरल आहे ते आपण सादर करावं. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेगेशनल अहमदनगर उपस्थित सर्व मान्यवर सभासदांना
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. कॅरल संध्या या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता जी संधी आम्हाला प्राप्त झाली त्याबद्दल अहमदनगर पहिली मंडळी CNIच्या वतीने ह्यूम मेमोरियल चर्च कमिटी व मंडळीचे आचार्य यांचे मनपूर्वक आभार. अहमदनगर पहिली मंडळी CNI चा क्वायर ग्रुप आपणासमोर उपासना संगीत गीत क्रमांक 74 सादर करीत आहे. गीताचे बोल आहे, हर्ष पहा झाला ख्रिस्त गुरु हा अवतरला. उपासना संगीत गीत क्रमांक 74 आपणासमोर अहमदनगर पहिली मंडळी CNI सादर करीत आहे. गीताचे बोल आहे, हर्ष पहा झाला ख्रिस्त गुरु हा अवतरला. त्याचप्रमाणे बेथलेहेमा जाऊया, बेथलेहेमा जाऊया, येशू बाळा पाहूया, येशू बाळा पाहूया. या रे सारे या, गाणे गाऊया, हर्ष नाचूया. येशू बाळा पाहूया, येशू बाळा पाहूया. या रे सारे या, गाणे गाऊया, हर्षे नाचूया. हा नाताळ व येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांस सुखाचे जावो. धन्यवाद. Check, test. हर्ष पहा झाला ख्रिस्त गुरु हा अवतरला. हर्ष पहा झाला ख्रिस्त गुरु हा अवतरला. हर्ष
याची संधी दिली म्हणून मी माननीय पालक साहेब आणि मंडळीचे आभार. धन्यवाद या सुंदरशा गीताबद्दल. आणि मी रेव्हरंड अभिजित तुपसुंदरे पालक साहेबांना विनंती करते की आपण समोर यावं आणि यावेळेस अजिंक्य वाघमारे मोमेंट देऊन त्यांना सन्मानित करतील. अजिंक्य वाघमारे. तुम्हाला आणि मला प्रभू येशूला भेटायचं असेल तर आपलं अंतःकरण त्याच्यासाठी आज आपल्याला पूर्ण केलं पाहिजे. आपल्यामध्ये रेव्हरंड संजय मिसाळ साहेब आहेत. या ठिकाणी ते उपस्थित राहिले. मनापासून त्यांचे आभार मानते आणि विनंती करते आपण समोर यावं. युथ ग्रुपच्या वतीने आपला यावेळेस सत्कार होत आहे.